सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, मी झाले आहे मोठी मावशी. माझ्या बहिणीला झाला आहे छोटा बेबी, जो की बेबी बॉय आहे. आणि मी खूप 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 जास्त आनंदी आहे. रात्रीची वाजली बघा 1 आणि माझी बेबी झोपलेली आहे. आणि मी माझ्या आता नवीन बाळासाठी गिफ्ट हॅम्पर रेडी करते. सो त्यासाठी मी आता तुम्ही बघा मी काय काय बनवते त्याच्यासाठी. तर जेव्हा मी त्याच्यासाठी क्यूट असं डिझनीचं शर्ट आणि टी शर्ट आणलं आहे, जे मला फार आवडलं होतं. तर मी बेबीसाठी आणलं आहे. त्याच्यानंतर त्याला ड्रेस आणला आहे, टॉवेल आणला आहे आणि खूप काही छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यासाठी मी घेतल्या आहेत. आणि मी ते एक असं हॅम्पर बनवते. बघा मी हे काय म्हणतात त्याला, गिफ्ट पेपर त्यापासून बनवलं आहे आणि हा बॉक्स तयार केला आहे. सो आता मी हा पूर्ण बनवेल आणि मग त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण फायनल लुक दाखवेल की मी काय काय बनवलं आणि कसं कसं ठेवते. त्यानंतर पूर्ण तुम्ही बघा. ओके, तर गाईज आता मी हे स्टिक करून घेतलं आहे. माझा अँगल व्यवस्थित येत नाही आहे. ओके, तर गाईज बघा मी हे असं स्टिक करून घेतलं आहे छान. आता मी याला लावणार आहे हे छोट्या बेबीचे स्टिकर्स, जे की असे आहेत, किती क्यूट क्यूट आहेत ना. सो मी याला डबल साइडेड टेपने लावावं की आणि हे असं लावलं तर छान वाटेल, राईट. आणि हा वाला बेबी इथे लावूया. वाव, क्यूट दिसत आहे, राईट. सो हे बघा असे दिसत आहेत 2 क्यूट. मला ते एकदम भारी वाटतं आहे, खूप छान दिसायला पण किती गोड आहेत ना. सो आता हे माझं झालं आहे आणि आता मी त्याला थोडंसं सील पॅक करण्यासाठी एक आपण डबल साइडेड टेप लावून घेते. ते एकदम छान असं पॅक करायला. ठीक आहे गाईस, माझा आवाज थोडासा मी कमीच बोलते कारण की बेबी झोपलेली आहे आणि त्यात मी हा ब्लॉग बनवते. तर नक्की तुम्हाला आवडेल की माझी क्रिएटिव्हिटी, मला लहानपणापासून क्रिएटिव्हिटी खूप आवडते. आता मी छानपैकी मस्त मी मार्कर्स आणले, त्याचा वापर करून मी छान इट्स अ बॉय समथिंग लाईक थॉट असं लिहिणार आहे. तर याच्यामध्ये 2 स्केचेस आहेत, एक आहे ब्ल्यू आणि एक आहे ब्लॅक. तर मी ब्ल्यूने लिहिणार आणि ब्ल्यूने एकदम छान वाटतं आणि तसं पण बॉयचं ब्ल्यूच थीम असतं ना नेहमी, त्यामुळे. तर हेच बघा मी हे एक असं छोटंसं स्टिकर आहे जे कार टाईपच आहे. तर मी त्यावर इट्स अ बॉय असे लिहिणार आहे. तुम्हाला माझी हँडरायटिंग पण दाखवते. मी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये नेहमी फर्स्ट यायचे हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये. सो तुम्ही बघा माझी हँडरायटिंग जेव्हा असं करून दाखवेल त्यावेळेस. स्टडी करायला सर्वात जास्त सो आपण हे स्टिकर यात म्हणजे हे जे आहे लिहिलेलं ते आता आपण इथे लावूया तर ते छान वाटेल. ओके, सो मी स्टिक करून घेते ते लोक. तर काही माझं ऑलमोस्ट डन झालं आहे आणि मी हे एक छान स्टिकर पण बनवलं आहे. अक्षय आणि विद्या, जे की न्यू मॉम डॅड आहे, त्यांना व्हिडिओतर्फे मी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. ऑलरेडी मी त्यांना म्हटले आहे. सो पुन्हा एकदा तुम्हा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या ह्या न्यू जर्नीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट न्यू मॉम डॅड. सो आता हे बघा मी तुम्हाला अगोदर बेबीसाठी काय आणलं आहे. मी त्याच्यासाठी असा क्यूट हा टॉवेल आणला आहे मिकी माऊसचा, असं वाटतं तुम्हाला बघा. आणि त्यानंतर हे त्याला ड्रेस सेट घेतला आहे छान. आणि हे टी शर्ट तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे की जे डिझनीचं आहे. मी ते फर्स्ट क्रायवरनं ऑर्डर केलं होतं. गाईस कपडा याचा खूप सुंदर आहे.
हे डिझनीचं एक टी शर्ट आहे आणि आणखी एक टी शर्ट आहे, पण ते त्याला येणार नाही, थोडं मोठं आहे हे, बट ओके. हे 2 टी शर्ट्स आणले. त्यानंतर छोट्या छोट्या पॅन्ट्स आणि हे महत्त्वाचं. सो आणि त्यानंतर काय आणखी हे बेबीच्या मम्मीसाठी थोडंसं खायला आणलं आहे मी, ज्या गोष्टी असे गिफ्ट द्यावं लागतात. तर आता या मी सगळ्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर आणखी दुसऱ्या गोष्टी आहेत. सो आता मी सगळं अरेंज करते. हां, आणि त्यानंतर बेबीसाठी एक ज्वेलरी पण आणली मी, ती पण मी आताच ठेवणार आहे आणि मग मी बेबीला गिफ्ट देणार आहे. मी त्याची मोठी मावशी आहे. आणि किया तर फार आनंदी येते, म्हणते मम्मा मुझे भाई हुआ है, मुझे भाई हुआ है. सो शी वॉज व्हेरी व्हेरी हॅप्पी. आणि तिला ते बेबी बघून तिला म्हणजे विश्वास होत नाही की इतका छोटा बेबी असतो. ती नुसतं आश्चर्याने त्या बेबीकडे बघत असते. सगळे मला तर फार आनंद. मला क्यूट बेबी, छोटे बेबीज फार जास्त आवडतात. तर आता मी सगळं अरेंज करते आणि नंतर तुम्हाला याचं पूर्ण फायनल लुक दाखवणार. तर गाईज तुम्ही बघू शकता किती छान, किती सुंदर मी हॅम्पर बनवलं आहे. मलाही विश्वास होत नाही इतकं सुंदर हॅम्पर मी रेडी केलं आहे. आणि इथे बघा गाईज मी लिहिलं लव फ्रॉम बडी मासी. मैं बड़ी मासी बन गई. ऑलरेडी मम्मा थी, अभी बडी मासी बन गई. सो हे याच्यामध्ये बघा ड्रेस, हे बाळाचं सगळं ॲक्सेसरीज सामान वगैरे ठेवलं आहे. आणि आता हे जे कॉन्ग्रॅच्युलेशन्स आहे मी बघा, ये मैं यहाँ पे लगा दूँगी. सो इट विल लुक गुड. ओके, येस. सब तुम्ही सगळे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे हॅम्पर कसं आवडलं आहे. आणि याचा फुल जो व्हिडिओ आहे तो मी रीलमध्ये पण टाकेल आणि असा पण टाकेल. सो मला प्लीज सांगा की तुम्हाला माझं ही क्रिएटिव्हिटी कशी वाटली.